मित्रांनो, मी म्हणजे काल झालेला किस्सा एक आपल्या विभागातील 12 वर्षाचा मुलगा होता, एकनाथ कदम म्हणून या साहेबांचा. पण जगदंबा मंडळाच्या म्हणजे जगदंबा मंदिर आहे ना, त्या ट्रस्टीने गेले 9 दिवस म्हणजे गेले अनेक वर्ष त्यांचं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. पण जे काल घडलं त्यांच्या गैरवर्तनामुळे घडलं. जिथे म्हणजे जे झाकण नाही मतलब अर्ध तुटलेलं होतं झाकण, पण तिथे बॅरिकेड लावलेले होते जगदंबा मित्रमंडळातर्फे. पण ते बॅरिकेड त्यांनी साईडला करून त्यांचं सांडपाण्याचं हे करण्यासाठी त्या लोकांनी हे केलेलं होतं. अशा गैरवर्तनामुळे त्यांचा आपला एक भाऊ आपल्यातून निघून गेलाय. घटना घडली जवळपास 9:15 8:30च्या दरम्यान. त्याच्यानंतर जवळपास गर्दी रश भरपूर असल्या कारणाने तिकडे भरपूर प्रॉब्लेम होत होता. म्हणजे ह्या गोष्टी कोणाला माहीत नाही. ज्या मुलाला वगैरे ह्या गोष्टी माहीत होत्या त्यांनी घरी जाऊन सांगितलं की असं असं झालंय. मग त्या चाळीतील लोक आले, म्हणजे त्याचे वडील वगैरे आले. मग शोधाशोध चालू झाली. त्याच्यानंतर खूप एक अर्ध्या तासाचा गॅप निघून गेला. त्याच्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला कळल्या आमच्या मित्रांथ्रू. मग आम्ही धावून आलो मंदिराकडे. त्याच्यानंतर आम्ही चालू केलं आपले जे नगरसेवक आहेत बाळादादा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. त्याच्यानंतर लारादादा आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं की त्यांनी नंतर आम्हाला ते फायर ब्रिगेडवाल्यांचे नंबर वगैरे दिले. माझ्या मित्राने एकाने नंबर काढून दिला. तर ते नंबर केल्यानंतर त्यांना आम्ही कॉल केला. ते आले 15 मिनिटात. पण पुढचं जे होतं म्हणजे ते आले 15 मिनिटानंतर. त्याच्यानंतर ते पाऊण तास जवळपास त्यांचं काहीच करत नव्हते. म्हणजे ना कुठे शोधाशोध, फक्त बॅटरी वगैरे घेऊन इकडे तिकडे शोधाशोध त्यांची चालू होती. पण ना उतरायला त्यांच्याकडे शिडी होती ना काही त्यांच्याकडे मोठे असे टॉर्च वगैरे होते. पण नंतर ते पुढे म्हणजे कसं झालं, आमची जी मुलं होती, आमचा वेदांत वगैरे आहे, त्यांना मी बोलवलेलं फोन करून. त्यांना पण ते उतरू देत नव्हते. म्हणजे काय तुम्ही पण नका, हे सगळं रिस्की आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पोलीस आले. पोलीस पण तिकडे झाकण अगोदर नव्हता की नंतर? ऍक्च्युली काय माहिती आहे, तिकडे MMRDचं काम चालू होतं एक 2-3 महिन्यापूर्वी. तेव्हा त्यांनी ते झाकण जे होतं, त्यांच्या मोठ्या गाड्या येऊन ते झाकण तुटले. पण त्यांनी काय ते बदललं नाही, काहीच केलं नाही. त्याला फक्त जो खड्डा पडलेला तो तसा होता म्हणून आमच्या मंडळाच्या पोरांनी ते बॅरिकेड आणून लावलेले. का तर त्याच्यात मध्ये कोण पडू नये, त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो. पण त्यांनी काय ते केलं नाही. फक्त आम्ही तोंडी सांगत होतो, पण त्यांनी पण ते काय त्याचं पुढे काही केलंच नाही. ना झाकण लावलं ना काय लावलं. बरं, अशामुळे हा मोठा अपघात झालाय.